मित्रांनो, तुमची जर तूळ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही थोडासुद्धा स्किप करू नका. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात असा एक मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे, जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल किंवा संतुलित करून टाकेल. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना समजून घेतलं, सगळ्यांमध्ये तोल साधला, पण स्वतःचं काय? फेब्रुवारी नंतर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणार नाही, पण स्वतःला योग्य ठिकाणी ठेवणार आहात. मी खात्रीने सांगतो, हा टर्निंग पॉईंट 100% येणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी सांगणार आहे असा एक उपाय जो तूळ राशीचं नातं, मन आणि नशीब संतुलित करेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या चॅनलवर. आणि तुम्ही आज पाहत आहात तूळ राशीसाठी फेब्रुवारी 2026चं अत्यंत महत्त्वाचं राशी भविष्य. तूळ राशी म्हणजे न्याय, सौंदर्य, नात्याचा समतोल राखणारे लोक. तुम्ही भांडण टाळता, पण त्यासाठी स्वतःला मागे ठेवतात. मागील काही महिने, काही दिवस तुमचे निर्णयच होत नव्हते. तूळ राशीच्या लोकांनो, तुम्हाला असं वाटतं ना की मी सगळ्यांसाठी ॲडजस्ट करतो, माझ्या मनाची किंमत कमी झाली आहे, नात्यांमध्ये स्पष्टता नाही, होकार द्यावा की नकार मला कळत नाही. कारण काय होतं, शुक्र ग्रह तुमचा असंतुलित आहे आणि त्यासोबत निर्णयांचा भारसुद्धा आहे. याचा परिणाम काय होतं? इमोशनल इम्बॅलन्स, स्वतःला त्याग करावा लागतो किंवा इनडिसिजन. पण समतोल म्हणजे स्वतःला विसरणं नाही. फेब्रुवारी तूळ राशीसाठी डिसिजन प्लस बॅलन्सचा महिना आहे. शुक्र ग्रह संतुलित होईल, नाते संबंधाचा भाव सक्रिय होईल, मन स्पष्ट होईल. याचा परिणाम योग्य निर्णय, नात्यामध्ये सीमा, आत्मसन्मान वाढेल, मन शांत होईल. लक्षात ठेवा, तूळ राशीचं खरं सौंदर्य म्हणजे स्वतःचा समतोल. फेब्रुवारीमध्ये एक होकार किंवा एक नकार तुमचं आयुष्य सोपं करेल. आता नीट ऐका, फेब्रुवारीमध्ये असा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल ज्यानंतर गिल्ट राहणार नाही, मनावर भार राहणार नाही, नात्यांमध्ये स्पष्टता येईल. ही घटना म्हणजे तुम्ही स्वतःला निवडणार आहात. जे नातं, जे काम, जे लोक तुमचा तोल बिघडवत होते त्यावर आता रेषा ओढली जाईल. कारण तुम्ही न्यायप्रिय आहात, तुम्ही जागरूक आहात, तुम्ही शुक्रदेव तुमच्यावर प्रसन्न आहे. फेब्रुवारी नंतर तूळ राशीचा माणूस सगळ्यांना समजून घेतो, पण स्वतःला कधीच सोडणार नाही. शुक्रवारी सकाळी तुम्ही गुलाबाचं फूल लक्ष्मी देवीला नक्की अर्पण करा, याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तुम्ही विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.